हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? सप्टेंबर महिना जसा जवळ येतो तशीच गणपती बाप्पाची ओढ आपल्याला लागलेली असते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाची तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते। तसेच डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरचा राजा या बाप्पाची देखील मोठ्या प्रमाणात तयारी केली गेली आहे आणि तुम्ही बघू शकतात 6 थराची सलामी देखील बाप्पाला देण्यात आली आहे। आणि कधी न झालेली आरती, कधी आपण न बघितलेली गंगा आरती ही देखील दत्तनगरच्या राजाच्या आगमनासाठी त्याची देखील तयारी मोठ्या प्रमाणात केली आहे। तुम्ही बघू शकतात पुढच्या व्हिडिओमध्ये की बाप्पाच्या आगमनासाठी किती प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे। ढोल ताशे आहेत वगैरे सगळ्या प्रमाणात ह्या ठिकाणी सगळ्या सोयी केल्या आहेत। तसेच गणपती बाप्पा म्हटलं तर सगळ्यांच्या मनामध्ये बसणारा हा बाप्पा, या बाप्पाच्या आगमनाची तसेच बाप्पाचा चेहरा देखील समोरून बघितल्यावर मन इतकं भरून आलं की बाप्पाला असं वाटतं की बघत असावा। तर तुम्ही बघू शकतात की जोरदार तयारी झालेली आहे। तुम्ही गणपती बाप्पाचं आगमनाचं तर बघितलं, पण डेकोरेशन देखील हे जेजुरी गडावरचं जसं आहे ना लोकेशन तसं सेम लुक देण्यात आलं आहे। यंदाचं डेकोरेशन देखील खूप छान आहे आणि यावर्षीच्या गणपतीची आगमनाची तयारी देखील खूप छान आहे। आमचा प्रीत देखील तिकडे होता, गणपती बाप्पा मोरया बोलत होता, त्यालाही ते नवीन होतं सगळं। पण कसं आहे आरतीची देखील तयारी झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। टांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नामा। त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या करुणं त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना
सभी लोग मिलकर प्रेम भाव से जोरदार तालियों के साथ बाबा नाम संकीर्तन करें। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। हर हर अंतर हम सभी लोग मिलकर प्रेम भाव से जोरदार तालियों के साथ बाबा नाम संकीर्तन करें। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या आगमनाची सुरुवात होते आणि आरती देखील संपूर्ण झालेली आहे। तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। गणपती बाप्पा मोरया, दत्तनगरचा राजा।